राज्यातल्या 29 महापालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतेय। सकाळी 7:30 वाजल्यापासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली तर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। दुपारी 1:30 वाजेपर्यंत सर्व 29 महापालिकांमध्ये एकूण 29.22% मतदान झालं होतं। राज्यभरातील महापालिकांच्या एकूण 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। त्यासाठी 3,48,79,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। या निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होईल। मुंबईमध्ये आज सकाळी मतदान करून आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरची शाई पुसली जात असल्याचा दावा केला जातोय। या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली। मतदान करून बाहेर पडल्यानंतर बोटावरची शाई पुसली जाते असा आरोप अनेकांनी केला। त्यामुळे दुबार मतदान होण्याची शक्यताही वर्तवली गेली आहे। यावरनं मनसे प्रमुख राज ठाकरे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील शाई प्रकरणावरनं हल्लाबोल केलाय। आम्ही आजपर्यंत शाही लावली ना, तू काय लावलं? मग तुझं पोट बघणारच का निवडणूक आयोग? शाही पुसा, परत जा, परत मतदान करा, परत बाहेर या, शाही पुसा, हा विकास? ठीक आहे, आपण सतर्क करावं। आणि मला असं वाटतं की आपण सर्व पत्रकार बांधव भगिनी, आपल्याला पण माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टींवरती आपण बारीक लक्ष ठेवू। सकाळपासून मला वेगवेगळ्या ठिकाणातून, मुंबईतून आणि इतर शहरातून पण फोन येत आहेत। निवडणूक याद्यांचा गोंधळ आहेच, नावं वगळली जात आहेत, इथली तिथे जात आहेत, गोंधळ काय संपत नाही आहे। शाईसुद्धा काही ठिकाणाची मला कळवण्यात आलं की बोटावरची शाई पुसली जाते। मला असं वाटतं निवडणूक आयुक्त हे पगार कसला घेतात ह्याचाही आता खुलासा झाला पाहिजे। शाई पुसली जाण्याच्या या दाव्यावरती स्पष्टीकरण देण्यासाठी अखेर निवडणूक आयोगाला माध्यमांसमोर यावं लागलं। बोटावरती लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे गैरकृत्य असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय। शाई लावल्यानंतर ती सुकण्यासाठी 10 ते 12 सेकंद लागतात। ती वाळल्यानंतर पुसली जाऊ शकत नाही असा आयोगाचा दावा आहे। त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचं आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय। अशा प्रकारचे व्हिडिओ समोर आले तर व्हिडिओची तुम्ही तपासणी करणार का? जर हे व्हिडिओ खोटे निघाले तर त्याच्यावर काय करावं? आम्ही ॲक्च्युली जर अशा प्रकारचे व्हिडिओचं चुकीच्या पद्धतीने जर रेकॉर्ड करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असेल तर संबंधितांवर आम्ही ताबडतोब गुन्हा दाखल करू। मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरता मार्करचा वापर करण्यात आला आणि याविषयी आयोगाने स्पष्टीकरणही दिलंय। राज्य निवडणूक आयोगाने 19 आणि 18 नोव्हेंबर 2011 याविषयी आदेश काढला होता। तेव्हापासूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्करचा वापर केला जातो। या आदेशानुसार मतदाराच्या बोटावरती ठळकपणे उमटेल अशा पद्धतीनं तसंच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजूच्या त्वचेवर 3 ते 4 वेळा घासून शाई लावावी अशा सूचना यापूर्वी देखील करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे ही शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचं गैरकृत्य करू नये असं आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केलंय। शाईवरून आरोप करणाऱ्यांच्या बुद्धीत हेराफेरी झाल्याचा टोला भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी लगावलाय। शाई पुसली जाण्याच्या दाव्यावरनं ठाकरे बंधूंनी संताप व्यक्त केला होता आणि त्यावर बोलताना दोन्ही ठाकरे बंधूंवर शेलारांनी शेलक्या शब्दात टीका केली आहे। ज्यांनी शाई पुसण्याचे व्हिडिओ केले त्यांना शाई पुसावीशी का वाटली, त्यांचा हेतू काय, त्यांची चौकशी व्हायला हवी असं शेलारांनी म्हटलंय। ज्या लोकांनी, ज्या व्यक्तींनी शाई पुसली त्यांचा हेतू गुन्हेगारीचा होता, माझा आरोप आहे। आणि ज्याने शाई पुसण्याचं काम केलंय निवडणूक आयोगाने त्याच्यावर गुन्हा रजिस्टर केला पाहिजे। ते निवडणूक यंत्रणांच्या प्रक्रियेचे गुन्हेगार आहेत आणि ते गुन्हे काय आहेत तर त्यांना शाई पुसून बोगस मतदान करायचं होतं, आमचा आरोप आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान दुबार मतदारांना शोधण्यासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने मतदार केंद्राबाहेर आपले कार्यकर्ते तैनात केले होते। भगवा गार्ड असे टी-शर्ट्स घालून हे कार्यकर्ते मतदान केंद्राच्या बाहेर दिसत होते। यापैकी काही कार्यकर्त्यांची भाजप नेते आणि कार्यकर्त्यांची बाचाबाचीही झाली। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केलाय। मुंबईत कुणी दहशत निर्माण करू शकत नाही, कुणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर पोलीस त्यांना ठोकून काढतील असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। ही जी काही कुठली ब्रिगेड त्यांनी तयार केली आहे ती काही बूथ समोर दिसत नाही,
मालवणीला वगैरे दिसली नाही. अशा काही अनेक बूथ आहेत की ज्या ठिकाणी ती दिसत नाही आहे. सिलेक्टिव्ह आहे का, एवढंच मला विचारायचं आहे. म्हणजे सिलेक्टिव्ह दहशत निर्माण करत. सिलेक्टिव्ह पण कोणी दहशत निर्माण करण्याची आता यांची क्षमताच राहिली. तुम्हाला एक सांगतो, हे काय दहशत निर्माण करतील, यांच्यात काय क्षमता राहिली आहे. आणि कोणी केलं तर पोलीस ठोकून काढतील. मुंबई नाही, कुठलीच दहशत खपून लोकांना अडवण्याचा प्रयत्न केला. आणि मला एक सांगा, दुबार मतदार म्हणतात ते, त्यांचा जो काय दुबार मतदाराचं काय माहिती आहे त्यांना. आम्ही घेऊ, कोणी दुबार मतदार घेतला तर आम्ही ऑब्जेक्शन घेऊ त्याच्यावर. पण हे कोणचं आम्ही मारामाऱ्या करू, म्हणजे मतदान कमी झालं पाहिजे याकरता प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूर महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान केलं. नागपूरच्या धरमपेठमधील महापालिका शाळेत जाऊन मुख्यमंत्र्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि त्यांच्या आईनंही मतदान केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही नागपुरामध्ये मतदान केलं. नागपूरच्या न्यू इंग्लिश स्कूल इथल्या मतदान केंद्रावरती गडकरींनी पत्नी कांचन गडकरींसह मतदानाचा हक्क बजावला. भारतीय जनता पार्टी की जीत होगी, ऐसा मुझे पूरा विश्वास है. अच्छी मेजोरिटी मिलेगी और नागपुर शहर को जो हमने देश का सबसे सुंदर, स्वच्छ और प्रदूषण मुक्त शहर बनाने का निर्धार किया है, उसमें हम निश्चित रूप से यशस्वी होंगे. मतदान करिए, लोकतंत्र है, आपको किसी को भी मतदान करने का आपका अधिकार है और मतदान किसी भी हालत में करना चाहिए, यही मैं लोगों से आह्वान करता हूँ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्याच्या किसान नगरमधल्या मतदान केंद्रावरती जाऊन मतदान केलं. शिंदेंसह त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मुंबईच्या बाजारातल्या साहित्य सहवास भागातल्या मतदान केंद्रावरती उद्धव ठाकरेंनी मतदान केलं. यावेळी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनीही मतदान केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दादरमधल्या मतदान केंद्रावरती जात मतदान केलं. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे आणि आई कुंदा ठाकरे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. छुट्टी आई है, छुट्टी आई है. दोन भाऊ एकत्र असतात, लोकांचे डोळे उघडलेले असतील आणि त्यांना असं वाटत असेल की काहीतरी नक्की घडेल आणि नक्की मतदानाला उतरतील. की तुम्ही तक्रार जेव्हा करता तेव्हा तुम्हाला उतरून मतदान करण्याची भयंकर गरज असते आणि तरच तुम्ही तक्रार करू शकता. तुम्ही जर मत दिलं नाही तर तुम्हाला तक्रार करायचा पण अधिकार राहत नाही. सो तुम्हाला जर तुमचं आयुष्य चांगलं बनवायचं असेल तर प्लीज मतदानाला उतरा. भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी मुंबईच्या दहिसरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. दरेकरांचे बंधू प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवार आहेत, तर मुंबई बदलणाऱ्या लोकांच्या मागे उभे राहायला पाहिजे अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिली आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या निवडणुकीच्या रिंगणात आहे. मतदानानंतर प्रतिक्रिया देताना सोमय्यांनी ठाकरे बंधूंवर घणाघात केला. ठाकरे बंधूंच्या अंताला सुरुवात होणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं, तर मुंबईमध्ये परिवर्तनाची नांदी दिसत असल्याचं सोमय्यांनी म्हटलंय. दरेकरांचे चिरंजीव सौरभ घोसाळकर प्रभाग क्रमांक 7 मधनं निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नी आणि विनोद घोसाळकरांची सून तेजस्वी घोसाळकर भाजपच्या तिकिटावरती नशीब आजमावू पाहत आहेत. दरम्यान तेजस्वी घोसाळकरांनीही मतदान करत हक्क बजावला. मनसे नेते अविनाश अभ्यंकरांनी आपला हक्क बजावत मतदान केलं. यावेळी त्यांनी मनसे नक्कीच मोठा विजय संपादन करेल असा विश्वास व्यक्त केला. चंद्रपुरामध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी मतदान करत सुजाण नागरिकाचं कर्तव्य बजावलेलं आहे. यावेळी त्यांच्या पत्नी सुद्धा उपस्थित होत्या. चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून मुनगंटीवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवेंनी सहकुटुंब मतदान करत लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतला. आई, पत्नी आणि मुलीसह शहरातल्या भगवान विद्यालयाच्या मतदान केंद्रावरती त्यांनी मतदान केलं. सगळ्यात अगोदर मतदान केलेलं आहे आणि हे मतदान परिवर्तनाचं असणार आहे. हे मतदान निष्ठेचं असणार आहे. हे मतदान संघर्षाचं सुद्धा आहे. हे मतदान सेवेचं सुद्धा आहे आणि हे मतदान विकासाचं सुद्धा आहे. आणि मला असं वाटतं
मी फक्त संभाजीनगर पुरतं बोलणार नाही, संपूर्ण महाराष्ट्रात अशाच पद्धतीनं जनतेनं मतदान करावं असं सुद्धा आव्हान. मुंबईतल्या विलेपार्लेमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री यानं आपल्या 90 वर्षांच्या वडिलांसोबत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पुष्कर यानं सर्व नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलंय. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे आणि पत्नी दीप्ती तळपदे यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलाय. त्यानंतर सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पोस्ट करत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं सुद्धा पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर यांच्यासह मतदान केलं. तसंच आपलं मत देऊन वेळेचा योग्य वापर करण्याचं आवाहन सचिन तेंडुलकर यांनी केलं. मतदान करायला आलोय कारण आय थिंक प्रत्येकाचं ओपिनियन, प्रत्येकाचं वोट मॅटर्स म्हणून मी आलोय. त्यामुळे मी हेच रिक्वेस्ट करतो सगळ्यांना की या आणि मतदान करा. कारण आपले जे ओपिनियन्स आहेत, आपला जो विचार आहे तो येऊन इथे मला ही वेळ आहे तर ती नक्कीच तुम्ही याचा वापर करावा आणि नीट तऱ्हेने वापर करावा. महानगरपालिका निवडणुकीसाठी बॉलिवूड सुपरस्टार्सनी आज मतदानाचा हक्क बजावला. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सुद्धा कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये मतदान करण्यासाठी दाखल झाला. त्यानंतर त्याने आपलं मत नोंदवलं. तर आपल्या विविध स्टंटसाठी फेमस असलेला ॲक्टर अक्षय कुमार याने सुद्धा मतदान केलं. योग्य व्यक्ती निवडून यावा यासाठी मतदान करायला हवं असा संदेश दिला. तर दुसरीकडे आपल्या अभिनयामुळे लोकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा आमिर खान यानं सुद्धा मतदान केलं. मुंबईच्या भांडूपमध्ये दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. भांडूपच्या आदर्श नगर परिसरामध्ये शिंदे सेनेचे आणि त्याचबरोबर ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली, गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर काही काळ परिसरामध्ये तणावाचं वातावरणही होतं. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. जालन्यामध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजप बोगस मतदान करत असल्याचा अपक्ष उमेदवाराच्या प्रतिनिधींना आरोप केलाय. भाजपच्या संध्या देठेंवरती बोगस मतदानाचा आरोप करण्यात आलाय. तर पोलिसांनी बोगस मतदानाच्या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलंय. दरम्यान बोगस मतदानाच्या मागे शिवसेनेचाही सहभाग असल्याचा आरोप शंकर घोडकेंनी केलाय. पुण्याच्या प्रभाग क्रमांक 25D मध्ये राष्ट्रवादीचे बटण दाबल्यानंतर मतदान होत नसल्याचा आरोप करण्यात आला. राष्ट्रवादीचे बटण दाबल्यानंतर भाजपला मतदान होत असल्याचा आरोप शिवाजी मराठा हायस्कूलमधला हा प्रकार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.